आज देशात एक महत्त्वाची राजकीय घटना घडली, ती म्हणजे बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि भाजपचे सम्राट चौधरी आता बिहारचे नवे मुख्यमंत्री असतील। ते उद्यालाच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। तिकडे पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांचा ज्वर शिगेला पोहोचलाय, पण इकडे महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच काही गोष्टी पडद्यामागे सुरू आहे। अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत। उन्हाची काहिली कशी होते त्याबद्दलच्या काही अपडेट्स आहेत आणि अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। एक बहीण भाऊ 15 वर्षांनी अचानक कसे आणि कुठे सापडले, ही एक बातमी आपण पाहणार आहोत। आमच्या राज्यभरातल्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहूया। जगाला आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या सौर सम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाचं सावट केवळ भारतावरच नाही तर सीमापार असलेल्या पाकिस्तानमध्ये सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळतं। या महान गायिकेला श्रद्धांजली वाहने पाकिस्तानमधील एका आघाडीच्या माध्यमातला चांगलंच महागात पडल्याचं पाहायला मिळतंय। आघाडीच्या माध्यमांना आशाताईंच्या निधनाची बातमी आपल्या चॅनलवरती प्रसारित केली होती। त्यांची गाणी आणि भारतीय चित्रपटातील दृश्य दाखवल्याबद्दल पाकिस्तानी इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरीने जिओ न्यूजला नोटीस बजावली। पाकिस्तानमध्ये 2018 पासून भारतातील गाणी आणि चित्रपटातील दृश्य दाखवण्यावरती बंदी आहे। तेथील सर्वोच्च न्यायालयाने याबाबत यापूर्वीच बंदी घातली। मात्र जिओ न्यूजने आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्तांकन करताना त्यांची आजरामर गाणी आणि चित्रपटातील काही दृश्य दाखवले असल्याचं म्हटले। त्यामुळेच न्यायालयाचा अपमान केल्याचा ठपका या जिओ न्यूज या चॅनलवरती ठेवण्यात आला आहे। पेमराने असं सुद्धा म्हटलंय की या संपूर्ण प्रकरणी 27 एप्रिल रोजी चॅनेलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हजर राहावं लागणार आहे। जिओ न्यूजचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अझहर अब्बास यांनी या नोटीसीला जोरदार असं प्रत्युत्तर सुद्धा दिले। त्यांनी म्हटले की आशाताईंचं पाकिस्तानशी एक वेगळंच नातं होतं। नूरजहां यांना त्या आपल्या मोठी बहीण मानत होत्या, तर नुसरत फतेह अली खान यांच्यासोबतही त्यांनी काम केले। त्यामुळे या पेमराच्या भूमिकेवरती आता पाकिस्तानमध्येही नाराजी व्यक्त होत आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन झाल्या। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे। त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत अनेक दिग्गजांनी आदरांजली व्यक्त केली। दरम्यान पुण्यातून एक अपडेट समोर आली आहे। नांदुशी येथे उभारण्यात येणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या प्रस्तावित रुग्णालयाला आता नवं नाव देण्यात आलं आहे। लता मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ऐवजी लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असं नामकरण करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळानं घेतला आहे। ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत। पूर्वनियोजित कोनशिला समारंभाऐवजी आता संकल्प आणि श्रद्धांजली सभा आयोजित केली जाणार आहे। ही सभा येत्या गुरुवारी 16 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता सिंहगड रस्त्यावरील प्रकल्पस्थळी होणार आहे। ही सभा केवळ निमंत्रितांसाठीच खुली राहणार आहे। सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत। तसेच या कार्यक्रमाला मंगेशकर आणि भोसले कुटुंबीय देखील। राज्यभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। आंबेडकर अनुयायांनी मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी जमा झाले होते। त्याचसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा चैत्यभूमी या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। तर दुसरीकडे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आंबेडकर जयंतीनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी आदर व्यक्त करताना तरुण पिढीला काही सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे। महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करताना केवळ मिरवणुका काढण्यापेक्षा पुढे जाऊन त्यांच्या वारशाचा आणि विचारांचा विचार केला पाहिजे, असं मत व्यक्त त्यांनी केलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीपातीत विभागणे, त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे याबद्दलही राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी या पोस्टच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केलीच, मात्र सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांचेच त्यांनी कान टोचले। मुंबईच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या हाय प्रोफाईल ड्रग पार्टी प्रकरणातील तपासाला मोठं यश आलेलं आहे।
या पार्टीतील ड्रग्जचा मुख्य पुरवठादार असणाऱ्या आनंद पटेलला कल्याणमधून पोलिसांनी अटक केली आहे। मुंबई आणि खडकपाडा पोलिसांनी संयुक्तरित्या राबवलेल्या या मोहिमेत तब्बल 1 तास चाललेल्या नाट्यानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले। यावेळी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली। ड्रग्ज सप्लायर आनंद पटेल याला खडकपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या आहेत। तपास पथक कल्याणमधील मोहन हाईट्स या इमारतीत पोहोचले। आनंदचे वडील लखन पटेल यांनी सुरुवातीला आपला मुलगा गावी असल्याचे सांगितले, पण पोलिसांना संशय आला। तो घरीच आहे, दरवाजा आतून बंद असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। पोलिसांनी आनंदचे वडील लखन पटेल यांच्यावर दबाव टाकला। वडिलांनी सांगितल्यानंतर आनंदला बाहेर यावं लागलं आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। आनंद पटेल स्वतःला बिल्डर म्हणून घेतो, मात्र तो ड्रग रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचं पुढे आलेलं आहे। आता आनंदच्या अटकेमुळे ड्रग्जचं मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नाशिकमध्ये लैंगिक अत्याचार, धर्मांतरण व विनयभंगाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। नाशिकमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करणाऱ्या 9 पीडितांनी पुढे येत या संदर्भातल्या तक्रारी केल्या होत्या। यानंतर या प्रकरणाची स्वतंत्र SITची स्थापना करण्यात आली होती। तर स्वतः 7 महिला पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भातला नाशिकच्या एका नामांकित कंपनीमध्ये जात स्टिंग ऑपरेशन करत या सर्व प्रकार जाणून घेतला होता। यानंतर या संपूर्ण प्रकारामध्ये 7 आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर 6 आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे, तर एक आरोपी ही पोलीस कोठडीमध्ये आहे। हिला उद्या नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहेत। तर या प्रकरणाची मुख्य सूत्रधार असलेली निदा खान ही अद्यापही फरार आहे। या संपूर्ण प्रकरणाची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस करून गंभीर दखल ही घेण्यात आली होती। यानंतर कंपनीकडनं स्पष्ट करण्यात आलं होतं की आमच्या कंपनीमध्ये असा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही। तर आटी कर्मचाऱ्यांना आम्ही निलंबनाची कारवाई करणार असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा अंतर्गत चौकशी देखील केली जाणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची दखल आता निट्स करून देखील घेण्यात आलेली आहे। IT कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना समजली जाणारी निट्स करून या संदर्भात एक निवेदन जारी करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी मंत्र्यांना निवेदन देत सांगण्यात आलं आहे की नाशिकमधला घडलेला बहुराष्ट्रीय कंपनीतला हा प्रकार धक्कादायक असून यामध्ये पॉश कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी। तसंच कर्मचाऱ्यांच्या वेळेमध्ये देखील नियमित तपासणी करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल अशी चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी आता त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। अशोक खरात प्रकरण, TCS कंपनीतील कॉर्पोरेट जिहादचा प्रकार यामुळे नाशिकचं नाव वाईट कारणांमुळे चर्चेत आलंय। असं असतानाच आणखी एका प्रकरणामुळे नाशिकचं नाव बदनाम होतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तालाच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणी पुरुषोत्तम कडलक यांना अटक करण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वरातील दर्शनाच्या काळाबाजारातून हे घोटाळेबाज महिन्याला किमान 90 लाखांच्या आसपास कमाई करत असावेत असा अंदाज बांधला जातोय। त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरू असलेल्या एका मोठ्या गैरप्रकाराचा उलगडा झाला आहे। झटपट दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळत त्यांना लुटल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या गैरप्रकारात मंदिराचे एक विश्वस्त सामील असून त्यांना अटक केली गेली आहे। हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता हे अद्याप कळू शकले नाही। अभिषेक हा झटपट दर्शनासाठी एका भाविकाकडून 3000 रुपये मागायचा। यामध्ये बार्गेनिंग देखील व्हायची। दिवसाला किमान 100 ते 150 लोक 2-3 हजार रुपये घेऊन आत सोडले जात होते। दर्शनासाठी गैरप्रकार सुरू असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी एक स्टिंग ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली। त्यामध्ये त्यांना सबळ पुरावे मिळाले आणि या पुराव्यांच्या आधारे त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांना अटक झाली आहे। काळा बाजारात आणखीही काही जण सामील असल्याचा संशय असून दर्शनाच्या काळा बाजारातून केलेल्या कमाईचा आकडा खूप जास्त असू शकतो असा देखील अंदाज आहे। नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एका 2.5 वर्षाच्या वाघाने लोकांचं जगणं मुश्किल केलेलं आहे। या वाघाला पकडण्यासाठी आणि जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आदेश दिला असला तरी त्याची अंमलबजावणी करणं खूप कठीण होत आहे आणि दरम्यान गावकऱ्यांना खूप दहशतीचा सामना करावा लागत आहे। कारण गावातील गुरे म्हणजे ती बैल, गाय किंवा शेळी असेल किंवा अगदी मानवावर सुद्धा हल्ले करण्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेड, पवनी, करांडला या अभयारण्याला लागून असलेल्या गावामध्ये मुख्य म्हणजे पचखेडी, राजोला, साळवा आणि कुही या भागामध्ये या वाघानं प्रचंड उत्पात माजवला आहे आणि लोकांच्या गावातील घरात जाऊन किंवा गोठ्यामध्ये जाऊन तेथील गाय असेल, बैल असेल, शेळी असेल त्यांना उचलून गावाबाहेर नेऊन त्यांची शिकार करण्याचं जोरात सुरू आहे। मुख्य म्हणजे काही वर्षांपूर्वी या अभयारण्यातील बफर झोनमध्ये एक वाघीण F2
जिचं तांत्रिक नाव होतं ती दिसायची, तिचे 5 शावक होते, त्यापैकी हा 2.5 वर्षाचा वाघ आहे आणि याला वनविभागाने तांत्रिक नाव M1 असं ठेवलेलं आहे. हा वाघ आता अत्यंत सक्रिय झालेला आहे आणि त्याच्यामुळेच गावातील जवळच्या शेत शिवारात वाघ हल्ला करत असल्यामुळे आणि शिकार करत असल्यामुळे गाय, बैल आणि शेळींचे मृतदेह निघणं आणि ते दिसणं ही आता नित्याचीच बाब झालेली आहे. वन विभागाने त्याला जेरबंद करण्याचे आणि त्यासाठी डार्टद्वारे ट्रँक्युलाइज करणे म्हणजे बेशुद्ध करण्याचे आदेश दिले असले तरी या वाघाला नेमका शोधायचा कसा, पकडायचा कसा हा एक प्रश्न वन विभागाच्या पथकासमोर उभा झालेला आहे. देशभरात सध्या घरगुती गॅस वापराबाबत मोठे बदल होत आहेत. विशेषतः विद्यार्थी, एकटे राहणारे, नोकरी पेशा तरुण आणि छोट्या कुटुंबासाठी 5 किलोचा छोटू सिलेंडर हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. ताज्या आकडेवारीनुसार 23 मार्चपासून आतापर्यंत 13 लाखाहून अधिक छोटू सिलेंडरची विक्री झाली आहे. यापूर्वी दररोज 77,000 सिलेंडर विकले जात होते. आता हा आकडा जवळपास 1 लाखाच्या पार गेला आहे. LPG गॅस वितरणात सुटसुटीतपणा आल्यामुळे छोट्या सिलेंडरच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक जण हाच सिलेंडर वापरावर भर देत आहेत. या 5 किलो सिलेंडरच्या रिफिलिंगसाठी पूर्वी 598 रुपये द्यावे लागत होते, मात्र आता ही किंमत 649 रुपये झाली आहे. म्हणजे यात 51 रुपयाची वाढ झाली आहे. घर सोडून दुसऱ्या शहरात राहणाऱ्या लोकांसाठी गॅस कनेक्शन मिळणे आता डोकेदुखी राहिलेले नाही. इंडियन ऑइलच्या 5 किलो छोटू सिलेंडरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. सोपी प्रक्रिया आणि कुठेही उपलब्ध होत असल्यामुळे याची विक्री दिवसाला जवळपास 1 लाखाच्या वर गेली आहे. मुंबई आणि पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. बहुप्रतीक्षित असलेला मुंबई आणि पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक सुरू होण्याबाबत एक अपडेट समोर आलेली आहे. बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आणला असून तांत्रिक चाचण्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. सुमारे 6,700 कोटी रुपये खर्चून उभारलेला हा प्रकल्प केवळ अभियांत्रिकीचा चमत्कार नसून सुरक्षेच्या बाबतही जागतिक दर्जाचा ठरणारा आहे. मिसिंग लिंकचा हा बोगदा आशियातील सर्वात रुंद बोगदा आहे. तर AIच्या आधारित स्वयंचलित सुरक्षा प्रणालीमुळे प्रवास अधिक वेगवान व सुरक्षित होईल. तसंच एखाद्या वाहनाला बोगद्यात आग लागल्यास भिंतीमधून सेन्सर काही सेकंदात कार्यरत होतील. याशिवाय आपोआप पाण्याचे फवारे सुरू होतील. मुंबईकर आणि पुणेकरांना कायम या मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या मिसिंग लिंकमुळे वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई पुण्याच्या दरम्यान टोलमध्ये कोणतीही दरवाढ होणार नसल्यामुळे एका बाजूला मिसिंग लिंक सुरू होते तर दुसऱ्या बाजूला मुंबई पुणेकरांच्या खिशाला कोणतीही कात्री लागणार नसल्याचं सध्या समोर येतं. बिहारसाठी आजचा दिवस महत्त्वाचा. त्याचं कारण म्हणजेच की बिहारला नवीन मुख्यमंत्री मिळालेला आहे. सम्राट चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर सम्राट चौधरी यांचं विधिमंडळाच्या नेतापदी नाव जाहीर करण्यात आलं आणि त्याच वेळी ते मुख्यमंत्री असणार हे सुद्धा सिद्ध झालं. आणि त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांचे पाय पकडले आणि त्यांच्याकडून आशीर्वाद सुद्धा घेतला. आणि त्यावेळेस नितीश कुमार यांनी सम्राट चौधरी यांच्यासाठी सर्वांनीच उठून टाळ्या वाजवाव्या असं सुद्धा आवाहन केलं. आणि त्याचबरोबर नितीश कुमार यांनी सांगितलं की नवीन सरकारला आपला संपूर्ण सहकार्य असणार आहे आणि नवीन सरकारची दिशा जी आहे ते सम्राट चौधरी ठरवतील. त्यामुळं बिहारच्या राजकारणामध्ये नवीन अध्याय आलेला आहे. तो म्हणजेच की भाजपचा पहिल्यांदाच मुख्यमंत्री मिळालेला आहे बिहारला. त्यामुळं एकीकडे पश्चिम बंगालच्या निवडणूक आहेत तर दुसरीकडे बिहारमध्ये सत्ता स्थापन भाजपने केल्याचं दिसून आलेलं आहे. याचा परिणाम आता पश्चिम बंगालवर होणार का ते सुद्धा बघावं लागणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी सध्या जगातील सर्वात धोकादायक असं युद्ध क्षेत्र बनलेली आहे. होर्मुझच्या या सगळ्या सामुद्रधुनीचा भौगोलिक जर परिसर पाहिला तर इराणनं या ठिकाणी हजारो सी माइन्स तैनात केलेले आहे. या संपूर्ण परिसरामध्ये सी माइन्स म्हणजे या ठिकाणी समुद्राच्या आतमध्ये आणि तरंगते असे सुरुंग जे आहेत ते लावण्यात आलेले आहे. एका इशाऱ्यावर इराणने आपल्या भौगोलिक फायद्याचा वापर करत या भागात अशा पद्धतीनं हजारो सी माइन्स जे आहे ते तैनात केलेले आहे. या एका इशाऱ्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती ज्या आहे त्या भडकण्याची स्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीतच होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून वाहतूक जी अत्यंत मर्यादित आहे. मित्र देशाच्याच फक्त जहाजांना परवानगी दिली जाते आहे
त्यामुळे जगातल्या काही देशांमध्ये लॉकडाऊनसारखी सुद्धा परिस्थिती आहे. त्यामुळे आता यात आणखी भर पडलेली आहे. अशा पद्धतीनं जर सुरुंग समुद्राच्या तळाशी किंवा पाण्यामध्ये तरंगत असतील आणि ते जर जहाजाला लागले तर मोठा त्या ठिकाणी नुकसान आणि मोठा भडका जो आहे तो आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा भडकू शकतो. छत्तीसगड राज्यामध्ये आज खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि खूप दुःखद घटना घडलेली आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे छत्तीसगड राज्यातील सक्ती या जिल्ह्यामध्ये वेदांता औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये बॉयलरची नळी फुटल्याने त्यामध्ये 12 कामगार मृत पावल्याची एक प्राथमिक माहिती आहे आणि डझनभर कामगार हे जखमी झालेले आहे. एकंदरीत जर विचार केला तर या कंपनीमध्ये या औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये कामगार काम करत असताना अचानक बॉयलरचा स्फोट झाला आणि त्या बॉयलरच्या स्फोटमध्ये बॉयलरची जी नळी होती ती फुटली. त्या फुटल्यामुळे ते कामगार जे होते त्यांना पळायला जागा न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी ते कामगार भाजला गेले व अनेक कामगार जखमी आहेत. महत्त्वाचा विषय म्हणजे त्या कामगारांना रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे, परंतु आताही काही कामगार धोक्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे आणि त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी हे दाखल झालेले आहेत. त्यांनी तातडीने जखमी रुग्णांना मोठ्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे, परंतु आता त्याच्यामध्ये आकडा वाढण्याची दाट शक्यता असल्यामुळे ही सर्वात मोठी दुःखद घटना होऊ शकते. वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेल्या बहिणीला तिचा भाऊ सापडला. चक्क 5 वर्षानंतर हरवलेला मुलगा तिच्या माऊलीला भेटला. देवाला सर्व काही माहीत असतं आणि तो योग्य वेळी सर्व काही देतो असं म्हणतात. अशीच घटना वैष्णोदेवीच्या दरबारात घडली आहे. बहीण भावाच्या मिलनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 5 वर्षांपूर्वी एका कुटुंबाचा लाडका मुलगा अचानक गायब झाला. कुटुंबाने सर्वतोपरी प्रयत्न केले पण कोणताही तपास लागला नाही. तो कदाचित कधीच परत येणार नाही असे वाटू लागलं. पण असे म्हणतात की प्रेमात आणि प्रार्थनेत देवालाही नमवण्याची शक्ती असते. ती माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जम्मू येथे गेली होती. तेव्हा अचानक अर्धकुंवारी जवळ तिला एक तरुण दिसला. तो फाटलेल्या कपड्यांमध्ये भिकाऱ्यासारखा एका बाजूला बसला होता. तिच्या हृदयात जणू आवाज आला, हा तोच आहे. जेव्हा ती जवळ गेली आणि तिने बारकाईने पाहिले तेव्हा तिचा जीवच थरथरला. तो तिचा धाकटा भाऊ होता ज्याला तिने 5 वर्षांपूर्वी गमावले होते. आपल्या असहाय्य भावाला ओळखताच बहीण रडू लागली. तेव्हा भावाने आपल्या बहिणीला पाहिले आणि त्याच्याही डोळ्यात अश्रू दाटून आले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते इतके रडू लागले की जवळ उभ्या असलेल्या भक्तांच्या डोळ्यातही पाणी आले. लोक थक्क झाले. लोक आता हा व्हिडिओ शेअर करत लिहित आहेत, जर श्रद्धा खरी असेल तर दगड सुद्धा बोलतात. इथे तर खुद्द आदिशक्तीने एक चमत्कार घडवला आहे.